श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ ऋषिय सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आजच्या निरूपणाचा तोच विषय आहे जो मागच्या 2 आठवड्यांमध्ये झालेला आहे। मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। तर उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना आणि त्यांच्या मनामध्ये असलेल्या स्वामी स्वरूपाला नमस्कार करून या विषयाला आपण आता सुरुवात करूया। तुम्ही जे उपस्थित आहात त्या सर्वांनी तुमचे मुलं असतील त्यांच्यासाठी आपण आतापर्यंत आयुष्यामध्ये कुठं कुठं चुका केल्या हे जाणून घेण्याची आता वेळ खरी नाहीये, पण येणाऱ्या पिढीला आपण मार्गदर्शन करू शकतो यासाठी हा सर्व उठाठेव मी करत आहे। पाणी खूप वाहून गेलेलं आहे, शिल्लक थोडंच आहे, तरी सुद्धा जेवढं जास्त चांगलं आपल्याला कोणाचं करता येईल तेवढं आपण करायचं, येणाऱ्या पिढीला घडवायचं। यासाठी हा आपला मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हा आपण विषयात घेतलेला आहे। आपण मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की कुत्रा जो होता, कुत्र्यावरचा जो प्रयोग केला गेला तो प्रयोग कसा केला गेला। घंटी वाजवल्यावर त्याला खाणं मिळालं आणि दुसऱ्या कुत्र्याला घंटी मिळाला काठी छडी वाजवत होती। या दोन्ही गोष्टींमध्ये मन कसं तयार केलं गेलं। त्यानंतर घंटी वाजवल्यानंतर त्या कुत्र्या तोंडून लाळ गळायला लागली आणि दुसऱ्या कुत्र्याला घंटी वाजवल्यावर तो घाबरून लपू लागला। हे झालं आपल्या मनाची अवस्था। एखाद्या मनावर कुठली गोष्ट सातत्याने बिंबवली की ती कशी घडते त्याचं उदाहरण आहे। आपण म्हणतो माझं मुलं आपली ऐकत नाहीत, मुलगी ऐकत नाही, मुलगा ऐकत नाहीत, कारण आपण त्यांचं मनाचं व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं नाहीये। आपण त्यांना संगोपन करताना त्यांचे लाड केले, आपण चांगले कपडे दिले, चांगलं शिक्षण दिलं, काळजी घेतली, पण मनाची जी मशागत करायला हवी होती ती आपण केलेली नाही। आपण शारीरिक बाह्य गोष्टी सर्व आपण केल्या, पण मनाची मशागतच करायला विसरून जातो। हे तुमचंच नाहीये, प्रत्येक पालकांची कहाणी आहे। मुलाला सर्व सुख उपलब्ध करून देतात, हवं ते आणून देतात मुला मुलींना, पण मनाची मशागत करत नाहीत। त्यामुळे पुढे भविष्यात ती मुलं यशस्वी होत नाहीत किंवा यशस्वी झाले तर ती समाजाभिमुख होत नाहीत। तर मशागत करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठीच आपण या गोष्टीकडे आता बघतो आहोत। तुमच्या समोर एक अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे। त्यातले काही जण म्हणतील की हा ग्लास पाण्याने अर्धा भरलेला आहे, कोणी म्हणेल हा पूर्ण भरलेला आहे, कोणी म्हणेल अर्धा रिकामा आहे। तुमच्या मनाची अवस्था जशी केलेली आहे तशा पद्धतीचं तुम्ही उत्तर देणार। तुम्हाला सांगितलेलं असेल किंवा ह्याच्यात काय बघायचंय, लहानपणापासून हे शिकवलं गेलं असेल, अरे अर्धा ग्लास पाणीच आणला, अर्धा रिकामाच ठेवला, तू अर्धा ग्लास का आणलास, पाणी भरून आणायचं। तो कायम त्या अर्धा ग्लास पाण्याकडे काय म्हणा, अर्धा ग्लास पाण्याने भरले, अर्धा रिकामा। एखाद्याला त्याच्या आई वडिलांनी किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी त्याला एवढं छान, शिक्षकांनी त्याला पॉझिटिव्ह केलं असतं की बाळा अर्धा ग्लास भरलेला पाण्याने असला तर तो पूर्ण भरलेला आहे, अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास हवा आहे, तर तू निराश नकोस, पूर्ण भरलेला आहे। आणि काही जणांनी एवढं निराशावादी केलेलं असतं की तो अर्धा ग्लास पाणी भरलं हेच विसरून जातं, अरे अर्धा ग्लास कमीच आहे, अर्धा ग्लास पाणी कमीच आहे, कसं होणार माझं।
आणि त्या कॅटेगरीतले लोक जवळजवळ 80% आहेत की अर्धा ग्लास रिकामाच आहे म्हणून रडणारे. बघा ना, आपल्या घरात प्रत्येकाच्या जीवनात अर्धा ग्लास रिकामाच आहे. 100% सुख कुठं आहे? 100% मनाप्रमाणे घडणाऱ्या घटना कुठं आहेत? कोणाच्या जीवनात येतात? कधीच येत नाहीत. प्रत्येकाच्या जीवनाचा अर्धा ग्लास रिकामा आहे. मग तो अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणून रडत बसायचं की तो अर्धा ग्लास तरी माझा भरलेला आहे म्हणून आनंदात जगायचं नाही. माझा अर्धा ग्लास भरलेला आहे आणि अर्धा ग्लास रिकामा जरी असला तर इतर गोष्टींनी तो भरलेला आहे म्हणून अजून आनंदात राहायचं. हे आपल्या जे लहानपणी शिकवलं असेल त्यावरती अवलंबून असतं. 80% लोकांना हीच व्यथा असते की आम्हाला अर्धा ग्लास रिकाम आहे, जीवनाचा अर्धा ग्लास रिकाम आहे. कारण लहानपणापासून तेच बिंबवलेलं असतं. बिंबवण्यापेक्षा घरातलं वातावरण असतं, आजूबाजूचं वातावरण असतं, समाजाचं वातावरण असतं. एखाद्या व्यक्तीला 80% मिळतात किंवा 1% 35% मिळतात, 50% मिळतात. अरे एवढंच कमी मिळाले, 100% का नाही मिळाले, 90% का नाही मिळाले, 96% का नाही मिळाले? त्याला अपेक्षा त्याला कायम सांगितलं होतं, रे तुला एवढे गुण मिळालेत, चांगलं आहे, ग्रेट, कीप इट अप, असं म्हणत नाही आपण. आपण काय म्हणतो, त्याला जेवढे मिळालेत ते बघतच नाहीत, त्याला किती कमी पडलेत हेच बघत असतो. वन आरके मध्ये राहणारा मनुष्य रडतच राहतो, नाही मला 1 आरकेच आहे, मला 1 BHK तरी हवा आहे. 1 BHK वाला पण रडत असतो, रे मला 1 BHKच आहे, मला 2 BHK हवा आहे. 2 BHK वाला पण रडत असतो, मला 2 BHK पुरत नाही, 3 BHK हवा आहे. समाधान कोणाचंच नाहीये. का होत नाही समाधान? रिकामा अर्धा ग्लास कायम आपला का दिसतो? कारण आपलं मनाचं व्यवस्थापन तसं केलं गेलं लहानपणापासून. कमतरता दाखवल्या गेल्या, चुका दाखवल्या गेल्या, भीती दाखवली गेली, अपेक्षा वाढवल्या. लहान मुलं सांगताय पुढे कलेक्टर व्हायचं, तुला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, पायलट व्हायचंय. लहान मुलाच्या मनावर आतापासून त्या अपेक्षा झाल्या जातात. तो अभ्यास पूर्ण नाही केलास, अजून नाही केलास, कसा केला नाहीस, अजून 4 ट्युशन लाव. माझी एक मैत्रीण आहे, तिने तिच्या मुलीला पहिलीला असताना, नाही सिनियर KG मध्ये असताना 6 क्लासेस लावले. तर 6 ड्रॉइंगचा, गाण्याचा, हस्ताक्षर सुधारणारा, डान्सचा, कराटेचा आणि अभ्यासाचा, असे 6 क्लास लावले होते. तिला विचारलं, अरे बा तू असं काय करते, ह्या लहान बाळाचा जीव घेणार का? नाही, माझ्या मुलीला सर्व आलं पाहिजे. म्हटलं का? म्हणजे मला हे आवडतं, ह्या गोष्टी मला येत नाहीत म्हणून तिला आल्या पाहिजेत. म्हणजे आपण काय करतोय, आपल्या अपेक्षा आपल्या मुलांवर लागतो आणि त्यांना पण आपल्यासारखंच अपूर्णत्व देऊन टाकतो. तो पण मग आयुष्यभर हाच विचार करत होतो, अरे हा अर्धा ग्लास रिकामाच आहे. कारण की कधी आयुष्याचा पूर्ण ग्लास भरत नाही कोणाचाही. तो धीरूभाई अंबानी असो, मुकेश अंबानी असो, त्याला सुद्धा तो लाईफ मधला अर्धा ग्लास रिकामाच वाटतो. मग हे जे आपलं प्रोग्रामिंग झालेलं आहे मनाचं, कळत न कळत झालेलं आहे. आणि प्रत्येक मनुष्य आपल्या मनाच्या प्रोग्रामिंग नुसार म्हणजे व्यवस्थापनानुसारच वागत असतो. त्याच्या विसंग तो वागतच नाही. मनाचं व्यवस्थापन चुकीचं असू शकतं किंवा बरोबर असू शकतं, सकारात्मक असू शकतं किंवा नकारात्मक असू शकतं. पण मनाचं लहानपणापासून केलेलं प्रोग्रामिंग हे कधीही खोटं असत नाही. 90% पेक्षा जास्त टक्के लोक असं चुकीचं
मनाचं व्यवस्थापन घेऊन वावरत असतात आणि त्यामुळे अकारण अयशस्वी दुःखी होतात. जो मनुष्य स्वतःवरती प्रेम करतो, जो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, तो मनुष्य स्वतःच्या मनाची, दुसऱ्याच्या मनाचे व्यवस्थापन व्यवस्थित करत असतो, अत्यंत काळजीपूर्वक करत असतो. जर मनाचं जर तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर आयुष्यभर काळजी करायचं राहत नाही. पण मनाचे व्यवस्थापन चुकीचं झालं तर आयुष्यभर काळजीत चालला जातो. जर मनाची व्यवस्थापन काळजी घेतली तर आपला कुठलाच त्रास होत नाही. आणि जगातली सर्वात अमूल्य देणगी जर तुम्ही मला विचाराल तर प्रत्येकाने प्रत्येकाला स्वतःलाच दिली पाहिजे, ती म्हणजे सकारात्मक मनाचं नियोजन केलं पाहिजे. काही लोक आयुष्यभर रडत असतात. बघा ना, तुम्ही बघा, आपल्याला सर्व काही असो आपण रडत असतो पुष्कळ, पण आपण जेव्हा रडत असतो त्यावेळी आपण हा विचार करत नाही की माझ्यापेक्षाही किती दुःखी लोक आहेत. मला परमेश्वर 2 हात, 2 पाय, कान, नाक, डोळे, शरीर स्वस्थ दिलेलं आहे, पण माझ्या ह्यापेक्षाही वाईट लोक आहेत ज्याला एक पाय नाहीये, कोणाला एकाला डोळा नाहीये, कोणाला वाचा नाहीये, कोणाला ऐकता येत नाहीये, कोणाला कसला तरी भयंकर आजार झालेला आहे, कोणाला सर्व काही सुख आहे अन्न जे ग्रहण करता येत नाहीये, कोणाला घर नाहीये, कोणी पाईप मध्ये राहतंय, कोणी झोपड्यात राहतंय. आपल्यापेक्षा कितीतरी दुःखी लोक आहेत, पण आपण त्यांच्याकडे बघत नाही. आपण काय बघतो? आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे बघतो आणि आपण रडत रडत कुढत जगत राहतो. काही लोकांना अशी सवय असते, सर्व काही मिळालेलं असतं त्यांना, पण त्यांचं कसं असतं, त्यांना एकच माहिती असतं की आपण रडलं पाहिजे. ते रडतच राहतात काय, हो मला असंच झालं, मला तसंच झालं, मला हेच झालं, सवय असते काही जणांना. आणि त्या रडण्याच्या प्रवृत्तीमुळे काय होतं की त्यांचं आयुष्यभर त्यांना सुख हे मिळतच नाही, त्यांना सुख मिळतच नाही. ते कायम दुःखी राहतात. आणि कारण का, ते सुखामध्ये सुद्धा दुःख शोधत असतात. ते सुखामध्ये सुद्धा दुःख शोधत राहतात आणि त्यामुळे त्यांना सुखाचं कधीच महत्व पटत नाही. जर तुम्हाला जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा दुःखी लोकांकडे बघायला शिका. आणि जीवनामध्ये खरंच प्रगती करायची असेल तर आपल्यापेक्षा मोठ्या लोकांकडे तर प्रगती होईल. आणि सुखी व्हायचं असेल तर आपल्यापेक्षा दुःखी लोकांकडे बघितलं पाहिजे. तर असं प्रोग्रामिंग आपलं असं होतच नाही, असं आपल्या मनाची व्यवस्थापन झालेलंच नसतं. बघ शेजारच्या मुलाला 96% पडले, बघ तो इंजिनियर होणार, बघ तो डॉक्टर होणार, तू कायम निगेटिव्ह त्याला घाबरून सोडलेलं असतं. तुलना करण्याच्या नादामध्ये आपण आपल्या मनाचं चुकीचं प्रोग्रामिंग करतो, आपल्या मुलांचं चुकीचं प्रोग्रामिंग करतो आणि त्यामुळे त्यांच्या वाट्यात दुःख येतं आणि आपल्या वाट्यात सुद्धा दुःख येतं. मला एक सांगा, थोडा विचार करा, आपण अनेकांवर प्रेम करतो, स्वतःवर किती करतो? स्वतःवर शहाणं प्रेम किती करतो मला म्हणायचं. करत नाही आपण स्वतःवर प्रेम. स्वतःवरती जर प्रेम केलं असतं आपण तर ही परिस्थिती निर्माणच होत नाही अपयशाची, दुःखाची. आपण स्वतः प्रेम करत असतो तर आपण लोकांनी टाकलेला कचरा आपल्या डोक्यात साठवून ठेवलाच नसता. आपण स्वतः प्रेम केलं असतं तर दुसऱ्याच्या सुखाला बघून आपल्याला द्वेष निर्माणच झाला नसता.
आपण स्वतःवर प्रेम केलं असतं तर छोट्या छोट्या गोष्टीने आपण चिडलो नसतो. आपण स्वतःवर प्रेम केलं असतं तर निराश कधीच झालो नसतो. आपण स्वतःवर प्रेम केलं असतं तर छोट्या छोट्या क्षणांमध्ये आनंद शोधला असता. पण आपण स्वतः प्रेमच करत नाही, म्हणून आपण डोक्यामध्ये प्रचंड ओला कचरा, सुका कचरा घेऊन फिरत असतो. ही अशी बोलली, ही अशी बोलली, तो असा बोलला, तो असा वागला, तिने असं करायला नको होतं, त्याने असं करायला नको होतं, मीच किती करू, ह्याला किती समजू, त्याला किती समजू, असं आपण करत 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 जीवन जगत राहतो. आता एक बघा गंमत सांगतो. घरामध्ये बघा आपण तुलना करतो. दोन भाऊ असतील तर तुलना करतो. मोठा भाऊ हुशार असेल तर छोट्याची तुलना कशी केली जाते. आपण बघ दादा किती हुशार आहे, दादासारखं तुला अमुक जमणारच नाही, बघ तो किती चांगला अभ्यास करतो, तुला काय जमेल. या वाक्याची आपण पुनरावृत्ती घरामध्ये सतत करत असतो. आपण त्याला म्हणतो तू गाढव आहेस, तू मूर्ख आहेस, ढ आहेस, असं म्हणून त्याला आपण त्याच्या मनाला बिंबवत असतो. त्याचा परिणाम त्या अभ्यासावर होत नाही. आपण वाटतं की त्याला असं बोलले तो अभ्यास करेल, तो दादासारखा मोठा होईल, अभ्यास असं वाटतं, पण तसं होत नाही. उलट काय होतं, उलट त्या कृतीवर तो वाईट परिणाम होतो आणि त्याला लक्षात येतं की आपल्याला काहीच जमणार नाही. आता आपली आई म्हणते, आपले वडील म्हणतात, आपल्या घरातले नातेवाईक म्हणतात आणि तो आपला आत्मविश्वास हरवून बसतो आणि तो शेवटी काय होतो, लहानपणापासून कोरलेली गोष्ट असल्यामुळे तो खरंच पुढे ढळतो, अभ्यासात मागे पडतो आणि त्याचं मागेच आयुष्य राहतो. म्हणजे दोष कोणाचा आहे, तो मुलाचा आहे का आई वडिलांचा आहे. हा दोष राहुल दादा कोणाचा असेल. हा दोष जर एखादा मुलगा ढ निघाला, त्याला घरामध्ये तुलना झाली असेल तर तो मुलगाचा दोष कोणाला, आई वडिलांना. श्री स्वामी समर्थ, आई वडिलांना राहील. बरोबर आहे, कारण त्याच्या मनाची प्रोग्रामिंग तसंच केलं गेलं ना. त्याच्या मनाचं व्यवस्थापन असं केलं गेलं की तू ढ आहेस, तुला जमणार नाही, तो करतो आणि तो शेवटी ठरवून टाकतो की मी ढ तर ढ, चल ठीक आहे, मी करतच नाही अभ्यास. एक याचा अर्थ असा आहे की आपले अनुभव आपण इतरांकडून स्वतःविषयी जे ऐकतो, लक्ष देऊन ऐका, हे शब्द मी हळूहळू का बोलतोय. आपले अनुभव आपण इतरांकडून स्वतःविषयी जे ऐकतो, त्यातून श्रवण करतो, वाचन करतो, दर्शन घडतं, यातून आपल्याला ज्ञान मिळतं, चिंतन करतो, भोवतालची माणसं, परिस्थिती, या सर्वांच्या मधून आपल्या मनाचं व्यवस्थापन होत जातं आणि लहानपणी अजाणतेपणी चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो, खरं कुठं कळत नाही आणि त्यातून चुकीचं मनाचं व्यवस्थापन होतं. म्हणून लहानपणीच्या गोष्टी माणूस लवकर विसरत नाही. लहानपणी सांगितलेल्या गोष्टी बघा अजून पण मनात बिंबलेल्या असतात. आपण एखाद्या मुलाला जर एखाद्या स्टूलवर चढला तर आई काय म्हणेल, अरे पडशील पडशील, चढू बस, लागेल तुला. आपण असं ते ब्रेन मनाचं हे करून टाकतो, घाबरून टाकतो त्या मनाला आणि त्याला वाटतं ह्या आम्ही स्टूलवर चढून खाली पडू शकतो. आपण असं सांगत नाही त्याला, चढ, पडत नाही तू, फक्त काळजी घे. आपण हे जर सांगितलं तर तो मुलगा न भीता आयुष्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी करू शकतो. पण तुम्ही त्याला सांगितलं रे करू नको रे, पडशील पडशील, तर स्टूलवर थोडं उंच चढलास तू पडशील, लागेल तुला, आणि त्याला त्या भीती निर्माण होते त्या मनामध्ये. त्याला वाटतं की उंचावर चढल्यानंतर माणूस पडतो आणि लागतं.
ही भीती निर्माण कायमस्वरूपी होऊन जाते आणि मग तो उंच चढण्याला डगमगतो. जर तेच त्याच्या आईने किंवा वडिलांनी सांगितलं चढ बिंदास चढ, पडत नाही, काळजी घे, फक्त या वस्तूनं पकड, आधार घे आणि चढ, तर तो कधीही माघारी कुठल्याही अवघड गोष्टीला घाबरत नाही. आणि त्यामुळे आपण चुकीचं असं मनाचं व्यवस्थापन आपल्या मुलांचं, आपल्या नातवांचं किंवा आपल्या स्वतःचं लहानपणी झालेलं असतं. त्यामुळे आपण अपयशी किंवा मागे राहतो. मला एक साधी उदाहरण सांगतो. आपण आता मराठी लोक आहोत सर्वच. मला एक सांगा, मराठी माणूस व्यवसाय करायला गेला तर त्याला किती अडचण येते? तो राहुल दादा येतात का? आणि पहिली अडचण कुठून येते? घरातून का समाजातून? घरातून येते. अहो साधी गोष्ट आहे, तुम्हाला मुलगी देत नाहीत. मराठी माणसाला मुलगा जर व्यवसाय करत असेल त्याला मुलगी देत नाहीत. नोकरी करा आधी, मगच तुम्हाला मुलगी देऊ. तुम्हाला 10,000चा पगार असेल तरी चालेल, पण आम्ही नोकरीवालाच देणार. तुम्हाला 1,00,000 महिना मिळत असेल तर आम्ही देणार नाही. हे दुसऱ्याच उदाहरण सांगत आहे, माझं स्वतःच उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. नोकरी एवढी आपल्या लोकांच्या रक्तात भिनलेलं आहे का? तर सिक्युअर मनाचं व्यवस्थापन असं आहे की तिथे काळजी नसते, काय महिन्याला 10,000 मिळणार. आणि तेच जर तुम्ही गुजराती समाज किंवा मारवाडी समाजामध्ये गेलात तर विचारलं तो मुलगा कुठला व्यवसाय करतोय, सांगेन नोकरी करतोय, नाही म्हणतात. त्यांची मुलं बिंदास व्यवसाय करतात, ते कधी अपयशी होत नाहीत. कारण का? त्यांच्या घरातून कधी सांगतो रे तू आता कधी करणार, मग आता तो धंदा कधी उभा राहणार, मग तो कधी गिराईक येणार, मग तो कधी विकणार, मग कधी प्रॉफिट होणार, मग ते भाड्याचे पैसे, मग लाईट बिल ते कधी निघणार, खर्च कसा लागणार, मला घरात तर पैसे लागणारच आहे, मला तू 2,000 10,000 रुपये दिलेच पाहिजे महिन्याला. आणि बुडाले तर काय करणार? इथेच सुरुवात निगेटिव्हने सुरुवात करून देतो त्या मनाच्या व्यवस्थापनाची. लॉस 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 होणार म्हणून पहिल्यापासून सर्व ओरडतात. मग घरचे पहिल्यांदा ओरडतात, मग आजूबाजूचे बोलतात, मग समाजातले बोलतात, मग जातीतले बोलतात. असं सर्वांचं एवढं प्रेशर त्या व्यक्तीच्या मनावर बिंबवलं जातं की तू लॉस होणार, आणि मग तो बिचारा नुकसानमध्येच जातो. पण हेच मारवाडी गुजरातमध्ये होत नाही. त्या लहान मुलाला पहिल्यापासून गल्ल्यावर तो आजोबा घेऊन जातो किंवा वडील घेऊन जातात. शनिवार रविवार सुट्टी असतात तर मुलाला घेऊन गल्ल्यावर घेऊन बसतात, मोजा लावतात, पैसे गिरायकाशी बोलायला लावतात, शिकवतात. धंदा रिस्क घेऊनच केली जाते हे त्याला लहानपणापासून सांगितलं जातं. लॉस होईल हा शब्द त्यांच्याकडे नसतोच. लॉस हा शब्द त्यांच्याकडे डिक्शनरीतच नाहीये. आणि त्यामुळे त्यांचं मनाचं तशा पद्धतीचं प्रोग्रामिंग, त्यांच्या मनाचं तसं व्यवस्थापन केलेलं असतं. त्यामुळे त्यांना बिझनेसमध्ये अपयश येत नाही, कारण त्यांना भीती नसते. त्यांना माहिती आहे मला या पैसे मिळणारच, हा त्यांचा पॉझिटिव्हनेस त्या मनामध्ये भरलेला असतो आणि ते यशस्वी होतात. सिंधीचा मुलगा घ्या, कधी नोकरी करत नाही. मारवाड्याचा मुलगा घ्या, गुजरातीचा मुलगा घ्या, म्हणून ते पुढे आहेत. मनाचं व्यवस्थापन काय करतो फार महत्वाचा भाग आहे. दुसरं आपल्याकडे काय आवडतं, लहानपणापासून सांगितलं जातोय मोडेल पण वाकणार नाही बाबा, असं काहीतरी आपण सांगितलेलं असतं. हे झुकायचं नाही, झुकायचंच नाही असं शिकवलेलं असतं. एवढं आपल्याला असं, हा मी पाटील आहे, मी कुलकर्णी आहे, मी देशमुख आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, ठीक आहे, झुकणार नाही. पण आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तरी प्रत्येकाला झुकावं लागतं. कुटुंबासमोर झुकावं लागतं, घर टिकवण्यासाठी झुकावं लागतं, समाजात राहायचं तर समाजात टिकवण्यासाठी झुकावं लागतं. पण काय होतं, आपल्याला ही मनावर एवढं प्रोग्रामिंग केलेलं आहे, मनाचं व्यवस्थापन केलं की
मोडेन पण वाकणार ही कविताच आपल्याला शिकवलेली आहे आणि त्यात भर आपल्याला ह्यांनी टाकली कुसुमाग्रजांनी. मोडेन पण वाकणार ही कविताच टाकून. अभिमान असावा पण इगो नसावा आणि आपल्यात इगो म्हटला जातो. हे चुकीचं प्रोग्रामिंग केलं जातं. तोच मारवाडी गुजराती किंवा भैया घ्या तुमच्या हात पाय दावून वरती चालला जातो कधीचा कधी, तुम्हाला कळत पण नाही तो कधी मोठा होऊन गेलाय. सांगायचं असं तुम्हाला असं की आपल्या मनाचं काय प्रोग्रामिंग केलेलं आहे त्याप्रमाणे आपलं करिअर घडत जातं. असे भरपूर लोक आहेत माझ्या संपर्कात की जे नाही आम्ही हे करणार उपाशी रोपण करणार नाही, आयुष्यभर मागे राहतात. म्हणून प्रोग्रामिंग करताना मुलांचं सुद्धा करताना फार बारीक करायचं. एक साधारण उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीतली आहेत म्हणजे त्यांना मी काउन्सिलिंग केलं. शेवटी दोन एक म्हणजे मित्र म्हणा किंवा माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत ते खूप. त्यांना 2 मुली होत्या. जी मोठी मुलगी होती ती खूप म्हणजे रेखीव हुशार अशी सावळी पण रेखीव आणि हुशार होती आणि छोटी जी मुलगी होती ती गोरीपान दिसायला सुंदर. आता त्यांच्या घरामध्ये कायम कोणाचं कौतुक व्हायचं, जी गोरीपान होती ना तिचंच कौतुक व्हायचं आणि जी हुशार आणि रेखीव होती तिचं कौतुक कमी व्हायचं. कळत न कळत, जाणून बुजून नाही, कळत न कळत ते कौतुक व्हायचं. काय सुंदर आहे हो तुमची छोटी मुलगी, काय सुंदर आहे हो. आजूबाजूचे लोक म्हणायचे, आई म्हणायची, वडील सर्वजण. मग ते डोक्यात बिंबत गेलं आणि ती मोठी होती वडिलांसारखी सावळी होती त्यामुळे तिच्याकडे एवढं कोणाचं लक्षच नव्हतं. आणि तिच्या मनात लहानपणापासून ऐकत गेले की दोघी बहिणीमध्ये तुलना केल्या गेल्या पहिल्यापासून आणि त्या ऐकत गेल्याच्या मनाची अवस्था अशी झाली, त्या मनाला व्यवस्थापन असं झालं आणि ते दृढ झालं की आपण अजागळ आहोत असं तिला वाटायला लागलं. आणि ती अजागळ आहोत आपण स्वतः म्हणून ती एकलकोंडी झाली. शांत शांत बसायला लागली, एकटी एकटी बसायला लागली. आई वडिलांना नंतर खूप हे समजायचं मार्गच बंद खुंटला. तिला कसं समजायचं या एकांतात का बसते, एकलकोंडी का झाली, कोणाशी बोलत नाही, ही दिवसेंदिवस खराब होत चालली, कशामुळे हे कळतच नव्हतं. तिला कसं सुधरावं हेच कळत नव्हतं. मग ह्याच्यात मला सांगा यात दोष कोणाचा? गोरा रंग म्हणजे सौंदर्य, गोरा रंग हेच इतरांना आवडण्याचं एकमेव साधन, अशी चुकीची कल्पना तिच्या अजाण मनावर लहानपणीच झालेली होती. आणि त्यामुळे ती हुशार असून रेखीव असून सुद्धा हे सर्व गुण मागे पडले आणि ती एकलकोंडी, निराशावादी आणि उदास राहू लागली. अशा आपण लहानपणाशी योग्य आणि अयोग्य अशा कल्पना आपण बाळगत असतो प्रत्येक परिस्थितीमध्ये. आपल्या स्वतःमध्ये पण बघा ना, तुम्हाला पण तुमच्यामधील अयोग्य काय आणि योग्य काय हे तुम्हाला पण वाटत असतं. तुम्ही कुठल्या ते क्षेत्रात अयोग्य आहात. काही जण वाटतं आपण ह्या क्षेत्रात योग्य आहोत, ह्या क्षेत्रात अयोग्य आहोत. कुठेतरी न्यूनगंड प्रत्येकामध्ये आहे, कारण तो कोणी केलेला आहे, जन्मजात आलेला नाही, आजूबाजूच्या परिस्थितीने आई वडील घरातील लोक नातेवाईक सर्वांनी केलेला आहे. आपण आपल्या स्वतःवर अशाच कल्पना केलेल्या आणि त्या कल्पना एवढ्या शरीर आपल्या मनाला जोडलेल्या आहेत. जसं कर्णाचे कवच कुंडल त्या शरीराला जोडलेले होते तसे या कल्पना आपल्या मनाला चिटकलेल्या आहेत. आता हे कुठून आले आपल्याला कल्पना? आपल्याला येणारे अनुभव असतात, पंचेंद्रियातून मेंदूला येणारा अनुभव असतो. आपल्या मनात काय शिरेल आणि काय ठाण मांडून बसेल याचा कंट्रोल आपल्या हातात नसतो लहानपणी. लहानपणी कवळं मन असतं आणि त्या गोष्टी लहानपणाच्या मनावर बिंबत जातात.
म्हणजे याचा अर्थ काय, पालकांच्या अज्ञानामुळे वा चुकीच्या समजुतीमुळे, मुलांना सुधारण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे त्या बाबतीत त्यांच्या मनात चुकीच्या घटना आपण रुजवतो. त्या मुलांच्या कानावर त्यांच्याविषयी चुकीच्या, अयोग्य, हानिकारक वक्तव्य आपण करत असतो आणि ते त्यांच्या मुलाच्या कानावर पडतं आणि मुले अजाणतेपणे त्या गोष्टी स्वीकारतात आणि त्यांचं मन तसं होत जातं. या कल्पना ज्या आहेत ना, सकारात्मक असतील तर चांगल्या आहेत, सकारात्मक असतील, आत्मगौरवातील असतील तर चांगले आहेत, फायदेशीर ठरतात, यश सुख देतात, आनंद देतात. पण ह्याच जर कल्पना नकारात्मक असतील तर आयुष्यभर त्या पदोपदी आपल्याला त्रास देतात, इच्छा सोडत नाहीत. त्यात स्वतः त्या निगेटिव्ह गोष्टी आपल्याला त्याच्या तालावर नाचवतात, अपयश व दुःख देतात. आपण काय करतो, बऱ्याचदा चांगलं बोलून मुलांना सुधारण्यापेक्षा आपण काय करतो, वाईट बोलून मुलांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपण चांगलं बोलून मुलांना सुधारवत नाही, आपण वाईट बोलून सुधारण्याचा प्रयत्न करतो, झपाटून गेलेलो असतो आणि एवढं नकारात्मक बोलतो आपण त्यांच्या बाबतीत की त्यांचं मन नकारात्मक घटनांनी, कल्पनांनी भरून जातो. म्हणून आपण काय बोलतो, काय ऐकतो, काय बघतो, काय विचार करतो, या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या अवतीभोवती कशा प्रकारचे लोक आहेत हे फार महत्वाचं आहे. मी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की आपल्या अवतीभोवती नकारात्मक व्यक्तीला फिरकू देऊ नका, त्यांच्यापासून 2 हात नाही 4 हात दूर राहा. म्हणून आपण कायम चांगल्या लोकांच्या संगतीत राहिलं पाहिजे. म्हणून संत सांगायचे ना, संग ज्या जैसा लाभ त्या तैसा. म्हणून चांगल्या लोकांची म्हणजे पॉझिटिव्ह लोकांची संगतीत राहा, म्हणजे आपलं मन कायम पॉझिटिव्ह राहील. म्हणून म्हणतो आपण, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निरूपणाची वेळ संपलेली आहे. आता आपल्याला प्रार्थना घ्यायची आहे. प्रत्येकाने हात जोडायचे आहेत, डोळे मिटायचे आहेत. डोळे मिटून आपल्याला प्रार्थना करायची. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखी, सर्वे भवन्तु सुखिनं, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवते. आता विश्वात्मके देवे तेणे वाकिज्ञतोष व्हावे, तोषो निमज द्यावे पसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मेत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल ते होते लाहो प्राणी जात. ह्याच्यात शेवटी वाक्य बघा, जो जे वांछेल तो ते लाहो. म्हणून काय वांछेल म्हणजे मागणे, इच्छा. म्हणून चांगली इच्छा करावी कायम, नाही तर तीच इच्छा पूर्ण होत जाते. वाईट केली तर वाईट इच्छा पूर्ण होते. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आम्ही आभारी आहोत. ज्यांच्या प्रेमाने आणि प्रेरणेने आम्ही पुढे जात आहोत, त्या नातेवाईकांचे रक्षण कर, त्यांची काळजी घे. हे स्वामी समर्थ, आज व सांभाळे, भविष्यातही सांभाळ. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. माझा तुझ्यावर विश्वास आहे, फक्त तुझ्यावर आशा आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस. तू एकमेव माझा आश्रय आहे. स्वामी समर्थ, आम्हाला एकमेकांवर मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजावर मात करण्यास
आणि क्षमा करण्यास सक्षम बन. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र, परिवार, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी आणि भक्तिवान कर. आणि जे निरूपण ऐकत आहेत त्या सर्व तुझ्या भक्तांचे मनोकामना पूर्ण कर. त्यांना आरोग्य दे, त्यांना गुणवान, धनवान, आरोग्यवान, भक्तिवान, शक्तिवान कर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रोज स्वामींची प्रार्थना न चुकता करा. प्रार्थना मी पाठवलेली आहे, करावी ही अपेक्षा सर्वांकडनं.